नमस्कार, मी पूजा कारेकर पोटपूजामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आज मी माझी मैत्रीण मीरा आगरकर यांच्या घरी आलेली आहे। मीरा ताई, तुमचं पोटपूजामध्ये खूप खूप स्वागत। थँक्यू सो मच। तर आजच्या एपिसोडमध्ये तुम्ही कोणता पदार्थ करून दाखवणार आहात ते आमच्या प्रेक्षकांना सांगा। आज मी तुम्हाला मस्तपैकी पौष्टिक लाडू दाखवणार आहे। हां, कणकेचे पौष्टिक लाडू। कणकेचे पौष्टिक लाडू। येस वा, छान। चला तर मग बघूया। येस। आता कणकेच्या लाडवासाठी लागणारं साहित्य पाहूया आपण। साधारण एक मोठा वाटी गहू पीठ घेतलेलं आहे ना, बरोबर। कणिक घेतलेली आहे। येस, म्हणजे साधारण पाव किलो आहे ना हे। हे पाव किलो। आणि त्याच्यासाठी तूप किती लागणार आहे? साधारण निम्म घेतो, पण मी काय करते आधी थोडं कमी घेते निम्म्यापेक्षा, आणि मग वाटलं तर एखाद चमचा वाढवू शकतो, पण कारण की ते खूप तूप झालं की पण नको वाटतं ना, म्हणून। तर मायक्रोवेव्ह मध्ये आता आपण करणार आहोत ना हो, हो, हो। ते तूप तुम्ही आता गरम करून घेताय। आता मी 1 मिनिट तूप गरम करून घेणार। ठीक आहे। मायक्रोवेव्ह मधून आपण हे तूप गरम करून घेतलंय 1 मिनिटावर, आणि आता ह्याच्यात आपण हे कणिक घालणार आहोत। ओके। आता त्याच्यामध्ये थोडासा आपण 3 टेबलस्पून साधारण रवा घालतोय। बारीक रवा आहे ना? बारीक रवा। असं याने सगळं ढवळून घेणार मी। तर फक्त आपण तुपाचा अंदाज घेण्यासाठी जरा सारखं करून घेऊया, रवा होईल म्हणजे। अजून थोडं तूप लागेल। थोडंसं तूप लागेल अजून। मी घालून घेते आणि मग ढवळून 2 मिनिटावर भाजायला ठेवायचं। परत मायक्रोवेव्हवर 2 मिनिटं आपण भाजत ठेवायचं हे पीठ। येस। आपण हे ढवळून परत भाजायचं। हो। एका वाटी 1 वाटी कणिक घेतली, त्याला आपण अर्धी वाटी तूप घातलं। ओके। थोडं थोडं तूप घालून अंदाज घ्यायचा आणि म्हणजे मग ते जास्त होत नाही। मायक्रोवेव्ह मध्ये परत 2 मिनिटं जास्त होत नाही म्हणजे ते। आता हे बरोबर होईल। आता परत लावूया ना मायक्रोवेव्हला। हो, आता परत 2 मिनिटं लावायचं। मस्त सुगंध येतोय ना खूप छान वास भाजल्याचा। अजून थोडा रंग यायला थोडा पाहिजे रंग यायला पाहिजे। म्हणजे अजून एक मिनिट ठेवलं, अर्धा मिनिट, 1 मिनिट, की 1 बरोबर मिनिट रंग येईल। ठेवलं की एखाद वेळेस पटकन लागेल, म्हणून अर्धा मिनिट 2दा ठेवायचं। ओके। कारण ते कमी आहे ना प्रमाण। बरोबर। तर बरोबर आला ना कलर, छान गुलबट कलर आला। आपण काढून घेऊया या डिश मध्ये ना। हो। आता याच भांड्यात आपण 2 चमचे अंदाजाने घेणार तूप घालतोय। 2 चमचे अंदाजाने तूप। त्याच्यामध्ये काजूचा तुकडा, बदामचे भाजून तुकडे केलेले आहेत ते मायक्रोवेव्ह मध्येच तुम्ही भाजून घेतले सगळं। हो हो, हे सगळं मायक्रोवेव्ह मध्ये भाजून। थोडेसे तीळ, अर्धा वाटी साधारण। ड्रायफ्रुट्स आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकतो। हे सुकं खोबरं भाजलेलं आहे, ते पण मायक्रोवेव्ह मधून तुम्ही भाजून घेतले, त्यामुळे त्याला रंग एकसारखा गुलाबी छान आलाय। तुमचं लक्ष असून तुम्ही जर व्यवस्थित केलं, वेळेचं नियोजन छान झालं तुमचं, एकदा तुम्हाला लक्षात आलं की ते खूप छान सगळं भाजलं जातं गुलाबी रंगावर व्यवस्थित। आता हे आपण अर्धा मिनिट ठेवायचं। चिरलेला गूळ आहे हा आपण याच्यात जर गोड जास्त हवं असेल तर अर्ध्यापेक्षा तुम्ही जास्त घेऊ शकता। बारीक चिरून ठेवलाय ना? बारीक चिरून ठेवलाय हा मी अर्धा वाटी, त्याच कणकेच्याच वाटीने, ज्या वाटीने कणिक घेतली ना त्याच वाटीने अर्धा वाटी गूळ घेणार। अर्ध्या मिनिटावर सगळं कुरकुरीत होईल, म्हणजे ते जास्ती छान लागेल। हे मायक्रोवेव्हचं भांड आहे ना काचेचं, त्यामुळे तेच वापरावं लागतं, दुसरं काही घेऊन नाही चालत। येस। म्हणून आपण त्याच भांड्यात आता आपण गूळ वितळवून घेणार आहोत। अगदी त्याच्यासाठी अर्धा चमचा जस्ट तूप घेतलं आणि त्याच्यावर हे अर्धा वाटी आपण जो गूळ काढून ठेवलाय, मोजून ठेवलाय, तो घालायचा। आता हे सुद्धा आपण मायक्रोवेव्ह मध्ये ठेवायचं ना? हो। याला साधारण किती वेळ लागेल वितळवायला?
तो पण अंदाज बघायला लागेल. अर्धा मिनिटं करायचं आधी. आणि असं वाटलं की अर्थात तो बारीक चिरलेला आहे त्यामुळे तो विरघळेल, पण नाही तर एक अर्धा चमचा पाणी घालायचं जस्ट. ओके. म्हणजे तो पटकन विरघळतो म्हणून. वितळायला हवा ना. हा, थोडा वितळायला हवा. एक थेंबभर नुसतं पाणी घालायचं, कारण नाहीतर मग जर तुम्ही तसंच परत मायक्रोवेव्हला अर्धा मिनिटं ठेवलं ना मग तो चिक्कीवर जाईल गुळ. आणि म्हणून ते थोडंसं पाणी घालायचं अंदाज घेऊन. आणि आता तो बरोबर होईल अर्ध्या मिनिटात. परत अर्धा मिनिटं ठेवायचं. झाला ना छान. अगदी 2 थेंब पाणी लागतं, पण ते तेवढ्यानी बरोबर होतं. आता आपण डिंक घालूया ह्याच्यात. हे आपण सगळं त्या गुळामध्ये मिक्स करणार आहोत. ते साहित्य आहे. काजू आणि बदाम मायक्रोवेव्हमध्ये आपण छान भाजून घेतलेले आहेत खरपूस. नंतर हे सुकं खोबरं आहे किसून भाजून घेतलेलं. डिंक आहे तळून घेतलेला छान तुपामध्ये. आणि हे तीळ आहेत जे आपण मायक्रोवेव्हमध्येच भाजून घेतलेले आहेत. वेलची पावडर तुम्ही कशी करता? वेलची पावडर दाण्यासारखे छान डाग पडेपर्यंत वेलची भाजून घ्यायची सालासकट. नंतर मग आणि त्याच्यात साखर घालून ती मिक्सरला लावायची. बारीक छान होते एकदम. वेलचीचा मस्त सुगंध येतोय. त्या गोळ्यामध्ये आपण सगळे भाजलेले छान तीळ गुलाबी भाजलेले मस्त ओव्हन मध्ये. खूप छान सगळं भाजलं जातं ग मायक्रोवेव्ह मध्ये. काजू बदाम पिस्ता हवा तर पिस्ता पण आपण घालू शकतो. काही घालू शकता. ड्रायफ्रूट तुम्हाला हवे ते. किती छान झालंय ना मिश्रण. कलर किती छान आलाय बघा. बघ ना कलर किती सुंदर आलाय. कलर आलाय छान गुलाबी कलर आलाय. आता हे मिश्रण खूप छान पद्धतीने अगदी मिक्स करून घेऊया आणि मग लाडू बनायला सुरुवात करूया. पूजा थोडंसं तूप लावून घेते हाताला, कारण ते थोडं मिश्रण गरम आहे तर मग ते वळायला बरं पडेल. वाव छान वळले गेले ना. छान वळला गेलाय. सुरेख. तुम्ही सुगरणच आहात. किती छान छान पदार्थ करता. तसे अशा पद्धतीने मी सर्व लाडू वळून घेते आणि मग तुमच्यासाठी खायला रेडी ठेवते. सगळ्यांनी यायचं आणि पटापट एक लाडू खायचा. अगं पूजा, तुझ्याशी गप्पा मारण्याच्या याच्यात बेदाणा राहायला घालायचा. घाला तोही घालूया आपण. ओके. हो, तसं तर ड्रायफ्रुट्स मध्ये आपण काही आपल्या आवडीनुसार घालू शकतो. पण मी घालते बेदाणा. पण तो मात्र आज तुझ्याशी इतकी रंगले होते बोलण्यात. काही हरकत नाही. घालू शकतो आपण. एकदम. पूजा, हे बघ आपले कणकेचे पौष्टिक लाडू रेडी आहेत. आता तू टेस्ट करून दाखव कसं वाटतंय. मस्त भाजलं गेलंय. कढी सुंदर. त्यामुळे एकदम खुसखुशीत आणि छान झाले. आणि खमंग वास येतोय. एकदम. ते मला म्हणजे पौष्टिक लाडू केले की ते घरात 30-40 करून ठेवले की 1-2 महिने बघावं लागत नाही. काहीतरी तोंडात टाकायला मुलांना हवंच असतं ना. खूप सुंदर झाले. साजूक तूप, ड्रायफ्रुट्स सगळं पौष्टिक. मस्त झाले. तुम्ही ही रेसिपी माझ्या प्रेक्षकांना दाखवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. तुम्हाला ही कणकेच्या पौष्टिक लाडवांची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, मस्त खाण्याची घ्यायची असेल मजा तर बघत राहा पोटपूजा.